एस क्यू एलचे प्रोग्रॅम्स बघू आता आपण. म्हणजे तर इंटरव्ह्यूला विचारले जाणारे क्वेश्चन्स, ॲडव्हान्स्ड एस क्यू एलचे टॉपिक्स कव्हर करणारे. तर सगळे फाइंड 2 टेबल आहेत आपल्याकडं, एम्प्लॉईज आणि डिपार्टमेंट. तर एम्प्लॉईजमध्ये एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम आणि डिपार्टमेंट आय डी आणि सॅलरी आहे. आणि डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंट नेम असं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळे डिपार्टमेंट काढायचे, फाइंड आउट करायचे आहेत की ज्याच्या आणि त्याच्यातल्या एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी फाइंड आउट करायची आहे आपल्याला. आणि जर का एम्प्लॉईज कोणी नसतील तर तिथं ते पण इंडिकेट करायचं आहे. म्हणजे 0 सॅलरी असं पण इंडिकेट करायचं आहे, 0 ॲव्हरेज सॅलरी असं पण इंडिकेट करायचं आहे, कारण कोणी एम्प्लॉईज नाही आहेत म्हणून. तर कसं करणार, तर इथं काय सांगितलं आपल्याला, सिलेक्ट ऑल द डिपार्टमेंट आणि ॲव्हरेज सॅलरी. तर सगळे डिपार्टमेंट तर पाहिजेत आपल्याला. म्हणल्यावर आपण काय काय सिलेक्ट करू, सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी हा कॉलम, डी डॉट डिपार्टमेंट आय डी, डी डॉट डिपार्टमेंट नेम आणि ॲव्हरेज ई डॉट सॅलरी. एम्प्लॉईज या टेबलमधनं काय हवं आहे आपल्याला, ई डॉट सॅलरी ॲज अ ॲव्हरेज सॅलरी हवी, ॲज अ ॲव्हरेज सॅलरी. ॲव्हरेज ह्या सॅलरीचं ॲव्हरेज हवं आहे. ओके. आता इथं कोलेस वापरलं आहे आपण आणि 0 दिलं आहे. म्हणजे जिथं काहीच नाही आहे सॅलरी, तर तिथं ज्या डिपार्टमेंटला काहीच नाही आहे सॅलरी तिथं तो 0 देईल. हे जर का वापरलं नसतं तर त्यांनी नल व्हॅल्यू दिली असते. आता वापरतो आहेत म्हणून तो इथं आपण त्याला मेन्शन केलं की 0 व्हॅल्यू देईल तो. आता ह्या डेटा आपल्याला हवा आहे. कुठून हवा आहे, तर फ्रॉम डिपार्टमेंट्स डी या टेबलमधनं हा डेटा हवा आहे. आता लेफ्ट जॉईन करायला सांगितलं आहे आपण त्याला. कशावर, एम्प्लॉईज ईवर. लेफ्ट जॉईन कशाला जॉईन करायचा आहे तो टेबल, एम्प्लॉईज ईला जॉईन करायचा आहे. कुठल्या बेसिसवर करायचा आहे, तर ऑन डी डॉट डिपार्टमेंट आय डी इज इक्वल टू ई डॉट एम्प्लॉई आय डी. म्हणजे हे आय डी डिपार्टमेंट आय डी हे टेबल आहे, ह्या त्यातले दोन्हीमध्ये कॉमन आहे. पण लेफ्ट जॉईन सांगितलं आपण आणि डिपार्टमेंट आय डी आधी दिला आणि नंतर एम्प्लॉईचा टेबल दिला. डिपार्टमेंटचा टेबल आधी दिला आणि एम्प्लॉईचा नंतर दिला. ह्याचा काय अर्थ काय, तर डिपार्टमेंटमधले सगळा डेटा कव्हर कर आणि एम्प्लॉईजमधला तोच डेटा कव्हर कर जो की कॉमन आहे. आता ग्रुप बाय कशाच्या, आता तो ॲव्हरेज सॅलरी कशी करेल, पूर्ण सॅलरीचे तो ॲव्हरेज व्हॅल्यू देऊ शकतो. पण आपल्याला तसं हवं आहे का, तर नाही. आपण त्याला काय सांगायचं, ग्रुप बाय डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंट नेम. डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंट नेमच्या बेसिसवर ग्रुप कर आणि मग ॲव्हरेज सॅलरी काढ. हे आपण त्याला इथं सांगितलं, डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंट नेमच्या बेसिसवर ग्रुप कर आणि मग सॅलरी काढ. आणि ती सॅलरी डिपार्टमेंट आय डी प्रमाणे अरेंज कर, म्हणजे ऑर्डर कर. ओके. तर कळाला सिंटॅक्स, सिलेक्ट फ्रॉम, मग लेफ्ट जॉईन, लेफ्ट जॉईन नंतर लेफ्ट जॉईन का वापरला हे पण कळालं. आणि त्याच्यानंतर ग्रुप ग्रुप वाईज आपल्याला सॅलरी हवी म्हणून ग्रुप बाय वापरायचं. कुठल्या कॉलमवरच्या बेसिसवर जॉईन केले आहेत हे इथं मेन्शन केलं आहे. ग्रुप हवेत, कुठल्या ग्रुपच्या बेसिसवर आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे ते इथं मेन्शन केलं आहे. आणि कशी ऑर्डर करायची ते सॅलरी ते इथं मेन्शन केलं आहे. ओके, कळालं.